नमस्कार, मी मयूर विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। एका अल्पवयीन मुलीवर 2 वर्षात दोनदा बलात्कार करून तिला गर्भवती करण्यात आल्याची धक्कादायक घटना नालासोपारामध्ये उघडकीस आली आहे। या प्रकरणी आचोडे पोलिसांनी तिच्यावर बलात्कार करणाऱ्या 2 तरुणांसह रुग्णालयातील डॉक्टर, माजी नगरसेविकेसह 16 जणांवर बलात्कार पोस्कोसह विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केले आहे। माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी सध्या 17 वर्षाची आहे। 2 वर्षापूर्वी तिचे परिसरातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते, त्यातून ती गर्भवती राहिली होती। मात्र तिच्या प्रियकराने या प्रकरणी हात वर केले, त्यामुळे परिसरातील माजी नगरसेविकेच्या मदतीने हे प्रकरण मिटविण्यासाठी तिच्या प्रियकराकडून 4 लाख रुपये घेण्यात आले। माजी नगरसेविका, पीडितेचे आई वडील, मध्यस्थ आदींनी हे पैसे वाटून घेतले। त्यानंतर तिची नालासोपारा येथील एका रुग्णालयात प्रसूती करण्यात आली। तिचे बाळ बळजबरीने एका महिलेकडे देण्यात आले आणि त्या बाळाची विक्री करण्यात आली। मात्र हे प्रकरण मिटविण्यासाठी तिच्या पालकांनी आपले घर बदलले। मात्र तेथेही एका तरुणाने तिच्या अज्ञानाचा फायदा घेत या मुलीशी शरीर संबंध प्रस्थापित केले। यावेळी अमरावती येथील एका रुग्णालयात तिने बाळाला जन्म दिला। मात्र या तरुणाने देखील तिच्याशी लग्नास नकार देऊन तिला सोडून तो निघून गेला। मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या पीडित मुलीने एका महिला सामाजिक कार्यकर्त्यासह आचोडे पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली। या प्रकरणी आचोडे पोलिसांनी नालासोपारा येथील खासगी रुग्णालयाचे डॉक्टर्स, मुलीवर बलात्कार करणारे दोन्ही तरुण, मुलीचे आई वडील, माजी नगरसेविका तसेच मुलीची विक्री करणारी महिला अशा एकूण 16 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत। मात्र मुलगी अल्पवयीन असतानाही 2 रुग्णालयांच्या डॉक्टरांनी तिची प्रसूती केली आणि पोलिसांना कळवले नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले। तर खुद्द मुलीच्या आई वडिलांनी देखील आपली मुलगी अल्पवयीन असतानाही बाळाची विक्री करण्यास संमती दर्शवली होती, म्हणून त्यांना देखील आरोपी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले।